यानंतर आपण कार्यक्रमास सुरुवात करूया. चे हेड आहे ते त्यांच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई भवानी जगदंबा उदंड महिषासुरमर्दिनी दुर्गा सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवंत राजा शिव छत्रपती की जय. चिरंजीव अखंडित लक्ष्मी अलंकृत राजश्रेय विराजित राजमान्य राजश्री महाराज छत्रपती शिवाजीराजे यांना माझा मानाचा मुद्रा. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत ज्यांचा राजा व्यासपीठावरील मान्यवर माझ्या बंधू भगिनींनो महाराष्ट्रातल्या मर्द मावळ्यांनो मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती. शिवरायांचे 8वे रूप शिवरायांचा 8वा प्रताप शिवरायांचे 8वे रूप शिवरायांचा 8वा प्रताप शिवरायांचा 8वा साक्षर भूमंडळी शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांची संगीतने कैसे 1630 साली महाराष्ट्र माता मासाहेबांच्या पोटी या रत्नाने जन्म घेतला. नवे जेव्हा धर्माला स्थान येते तेव्हा परमेश्वर अवतार घेतो. या उक्तीप्रमाणे जिजाऊ मासाहेबांच्या पोटी अवतार धारण केला. महाराष्ट्र आसमानी सुलतानी रोषाने धरून गेला होता. नेछाने नंगा नाच चालवला होता. दिवसा डोळ्या आया बहिणी अत्याचार होत होते. पेटलेल्या आसमानी गिदारी हिरडे घालू लागली होती. अशा दुःशासनांना वटणीवर आणण्याचे कार्य करण्यासाठी शिवनेरीवर बाल शिवाजीने अवतार धारण केला. हजारो वर्ष अंधारात खितपट पडलेल्या महाराष्ट्रात उशक्का निर्माण करण्यासाठी मावळच्या दऱ्याखोऱ्या सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात रानावनात भटकणाऱ्या मराठमोळ्या मावळ्यांना एकत्र करून स्वातंत्र्याचा सूर्य उगवायचे कार्य शिवरायांनी केले. शक्ती आणि युक्तीच्या जोरावर पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत श्रीचे राज्य निर्माण केले. महिषासुरासारखा आडवा तिरवा दुप्पट शिरेबंदी गुरुंजासारखा अफजल खानारूपी राक्षसाचा बळी आई भवानीच्या चरणी अर्पण करून धर्मरक्षणाचे कार्य केले. नरपती होयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि छत्रपती. भवानी आमची आई शिवाजी आमचा राणा मराठी आमची बोली गरिमी आमचा बाणा. शतकाच्या यज्ञातून वठली एक केसरी ज्वाला 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. देशाचा पालनवाला तो शिवाजी राजा झाला. धर्माचा रक्षणवाला तो शिवाजी राजा झाला. राज्य कसे असावे राजा कसा असावा हे शिवकार्यातून शिकायला मिळते. आजही काही मुले युती सरकारच्या कारभारात व्यत्यय आणण्याचे कार्य करतात. त्यांना शिवसैनिकांनी चांगलेच वठणीवर आणले आहे. उभ्या महाराष्ट्राने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी आणि स्वराज्याला लागलेली ताण महाराष्ट्राला लागली आहे जी आपल्या पुढाकाराचीच आहे. शेवटी एवढंच म्हणतो मराठ्यांची पोर आम्ही भिणार नाही मरणाला सांगून गेला कुणी मराठी शाहीर अवघ्या विश्वाला. तीच आमची जात शाहिरी मळवट भारी भवानीचा होत नाचवीत आणि नाचती दिमाग आहे जबानीचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव जय भवानी जय शिवाजी. अरे आपल्या रक्ताचा रंग जरी लाल असला तरी आपल्या सहस्र रक्ताचा रंग एकच भगवा. श्वासातून रोखली वादळ डोळ्यातून रोखली आग देवा झाला ज्याला बहीण म्हणून काळाची मुक्तीचा न्यायचा झाला लग्न करून सेटल होऊन जा. आईने सांगितले आता तुला त्यांच्या म्हणण्यानुसार राहायचे. सासूबाई म्हणतात डोक्याला पदर घ्यायचा. नवरा म्हणतो आता तू मला हवं असं म्हणून हाक मारायची. सासू सासऱ्याची सून झाली. नवऱ्याची पत्नी झाली. देराची वहिनी झाली.
are gathered here to celebrate International Women's Day. Women's Day is we have celebrate Women's Day annually 8th March generally recognizing the society's संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमा सदाराला सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग इथे जमलेले माझे सर्व मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. त्यांचे नाव भीमराव असे ठेवण्यात आले. भीमराव ज्यावेळी शाळेत जाऊ लागले होते त्या शाळेतील विद्यार्थी दूर दूर बसायचे कारण अस्पृश्य शूद्र असे मानले जात होते. बाबासाहेबांनी ते निगूढपणे सहन केले. अंगाला हात लागला तर ते आंघोळ करून घ्यायचे. बाबासाहेबांना शिक्षणाची फार आवड होती. बाबासाहेबांचे वडील म्हणजेच रामजी हे सैन्यामध्ये सुभेदार होते. बाबासाहेब गुरुजनक वर्ग, माझे प्रिय मैत्रिणींनो, आज मी सर्व तुम्हाला डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे यशगाथा सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार तसेच भारतीय संविधानाचे कायदेमंत्री होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू गावे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूपच हुशार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जय जयकार करण्याचं कारण त्यांचे महान कार्य. घडावं कसं, लढावं कसं, अन्यायावर लढावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे सर्व त्यांच्या कृतीतून नव्हे तर अख्ख्या देशभराला त्यांनी सांगितले आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी आशा या थोर पुरुषाचा मृत्यू झाला. आशा या थोर पुरुषाला अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या इथे जमलेल्या छोट्या मोठ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय पदावरील महिलांविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतचित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. स्त्री म्हणजे नाविन्य, स्त्री म्हणजे एक महान कार्य आणि स्त्री म्हणजेच ज्यामुळे आपल्या घराला घरपण येते. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारे जिजाऊ, ज्यांनी महान स्वराज्य निर्माण करायचं, स्वतंत्र राज्य निर्माण करायचं शिक्षण देऊन आपल्या शिवबाला घडवलं. तसेच स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं उभी करून देण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं रान केलं अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. तसेच मैं मेरी झाशी कभी नहीं दूंगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणारी झाशीची राणी यांच्या कार्याला वंदन. आपण बघतो आजच्या 21व्या शतकात स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे, पुढे आहे. घरकाम चालून गृहोद्योग तसेच सर्वात मोठ्या पदावर पोहोचलेल्या महिला त्यांची कामगिरी मोठ्या पदाने बाळगत आहे. प्रत्येक मुली आत्मविश्वासाने कर्तृत्वाने ही पुढे जात आहे. मुलांपेक्षा आपण बघतो मुली ह्या काकांवर सरसच पुढे आहेत. तसेच स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी, तसेच किरण बेदी ह्या पोलीस निरीक्षक म्हणून खूप महान कार्य केलं. तसेच स्वतंत्र भारताच्या चळवळीत सरोजिनी नायडू यांनीही खूप मोलाचे कार्य केले. अशा या स्त्री शक्तीने सर्वात मोठे कार्य करून प्रत्येक ठिकाणी आपला कार्याचा ठसा उमटवला आहे. शेवटी आपण म्हणतो की स्त्री ही घरातलं काम करून बाहेरचं सगळं बघते, एवढं सारे ह्या स्त्रीला जमते. अशा पद्धतीने ह्या स्त्रीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर बघितले, त्यांनी आपल्या आवाजाच्या, आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांची ओळख निर्माण करून दिली. तसेच सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुलेंनी आयुष्यभर साथ दिली व स्त्री शिक्षणाची दारे खुली करून दिली. तसेच अनेक उदाहरणं आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना त्यांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांनी आयुष्यभर साथ दिली व त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला. शेवटी मला एका स्त्रीचे मनोगत व्यक्त करावेसे वाटते, ते मी व्यक्त करते. एक स्त्री तिचं मनोगत सांगते. तुला मी सांगते, तू एकदा मी होऊन बघ, मग तुला कळेल मी असण्याची, दुसऱ्यांसाठी जगण्याची गंमत काय, एक बाई असण्याची किंमत काय. एक सर्वांना चांगली डिश देऊन स्वतः कोथिंबीर चिरलेली डिश घेते,
रात्री जेवताना रात्री झोपताना सर्वांबद्दल ती मनात स्मरते, ती मनात ठेवते. सर्वात महत्वाचं म्हटलं तर मी बाई असून घराचं ऑफिसचं काम सांभाळून तारेवरची कसरत करते. शेवटी असे वाटते की आता थोडे दुखतात पाय, तुला कळेल दुसऱ्यांसाठी जगण्याची गंमत काय, एक बाई असण्याची किंमत काय. मी आकाशाला गवसणी घालते, अंगणात रमणारी मी आकाशाला गवसणी घालते, खेळते, बागडते, हिंदडते, सगळीकडे मीच ती असते. मी लेक्चर देते, मी सगळ्यांना सांगते, परंतु सगळ्यांसाठी मीच तन-मन मरते व तारेवरची कसरत करत असते. मीच वेगळी असून तरीही माझ्याबाबत तुमचे विचार मात्र वेगळे. राहू दे, निसर्गाने दिला आहे तेवढाच फरक राहू दे. मी बाई असण्याची एक गंमत म्हणून दुसऱ्यांसाठी जगण्याची गंमत तुम्हाला कळेल. एक बाई असण्याची किंमत काय, एक बाई असण्याची किंमत काय. थँक्यू. माझ्या आपल्या मनोगत व्यक्त करेल. आणि येथील जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणी, आज तुम्ही मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आज माझा विषय आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आज शिकण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी यांनी स्वतःच्या अंगा खांद्यावर घेतली व त्यांच्या या कार्यास कर्मठ लोकांनी खूप विरोध केला. त्यांना ते अपशब्द बोलत त्यांच्या अंगावर शेण फेकत व त्यांना दगडे मारण्याची व जीव घेण्याची धमकी सुद्धा दिली. त्यानंतर सावित्रीबाईंनी त्यांनी भीती न दाखवता त्यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्य आपले सुरूच ठेवले. माझं नाव आहे अंशिका आंबोलकर. इथे जमलेले माझ्या शिक्षक आणि गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आपल्या भारताचे संविधान म्हणून दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने अशी माझी नम्र विनंती. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांचे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य, दर्जाचे व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवृत्त करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आपल्या संविधान सोबत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित गुरु आपण स्वतः अर्पण करत आहोत. जय महाराष्ट्र. जिने मला चालायला शिकवलं, आजारी असताना जिने रात्रंदिवस माझ्यापाशी बसून माझी काळजी घेतली, ती करता की सर्व असं म्हणणाऱ्या घरातल्या मला फक्त एवढंच विचारायचं आहे, किती पगार द्यायचा हे तरी तुम्हाला माहिती आहे का? आणि तिच्यासारखी कर्तबगारी तुम्हाला तरी जमणार आहे का? 24 तास राबणारी बाई तुम्हाला तरी परवडणार आहे का? विनंती करते मी तुम्हाला अजूनही स्त्रीला अजूनही समजून घ्या. फक्त तिला काहीच नको, एवढं बस. तिला तुमचा आदर आणि मान मिळवून द्या. बस इथं मी माझं ओळी संपवते. धन्यवाद. माझा नमस्कार. तसेच विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षक वर्गांना माझा नमस्कार. आजच्या या शुभ मुहूर्तावर मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. आजचा माझा टॉपिक आहे आजची तरुणाई दशा आणि दिशा. तर सर्वप्रथम आपण तरुणाईची दशा म्हणायचं म्हटलं तर तुम्ही पाहताच, दशा म्हणजे व्यवस्था. आजच्या तरुण वर्गाची व्यवस्था तुम्ही पाहताय. काही तरुण आपले ध्येय निश्चित करून काय करतात, आपल्या मार्गावरती वाटचाल करतात. पण काही जे तरुण आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमांमध्ये पूर्ण व्यस्त झाले. तुम्ही पाहता आजचे जे तरुण आहेत ते पबजी, सोशल मीडियाचे जे इन्फ्लुएन्स आहेत, जसं की यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, व्हॉट्सॲप असेल, या सर्वांमध्ये दंग झालेले आहेत. तर सगळ्यांनी मी सांगू
ज्या तरुणांची दशा आहे ती व्यवस्थित करण्यासाठी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शनाची गरज असते आणि ते मार्गदर्शन पालकांनी करणं गरजेचं आहे. आणि आजच्या या जागतिकीकरणाच्या जगामध्ये तुम्ही पाहता जे की पालक आहेत ते जॉब करतात, त्यामुळे मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. तर असं न करता त्यांनी आपल्या मुलांसाठी वेळ काढला पाहिजे, म्हणजे जी तरुणाची जी दशा आहे आजची ती व्यवस्थित सुधारेल आणि त्यांना व्यवस्थित दिशा मिळेल. आता दिशा मिळणार म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, जे महान व्यक्तिमत्व आहेत त्यांचे मार्गाचरण केले पाहिजे, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. जसे की स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. पण आजकालचा तरुण वर्ग आहे तो पाहतो, उठतो, जागतो आणि पबजी किंवा सोशल मीडियावरती जास्त वेळ घालवतो. असे निवडकच तरुण असतात जे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतात. तर माझी विनंती आहे सगळ्यांना, या तरुण वर्गासाठी त्यांनी आपले ध्येय निश्चित करावे आणि त्यांना यशाचा मार्ग त्यांनी अवलंबला पाहिजे. धन्यवाद. Yes, and all of you present here. First of all, a very good morning to all of you. Myself Niyati, and I'm going to speak about Savitribai Phule, the first female teacher of India, the pride of India, the bright light of India. Savitribai Phule was a common girl, simple woman born in Nayagaon, Satara district, the daughter of Khandosi Dipse Patil and Lakshmibai. She was one of the first female teacher of India, and she married Jyotirao Phule at the age of 9 when he was 13. She was illiterate when she married Jyotirao Phule, but Jyotirao Phule educated her. He was an extraordinary man who educated his wife and took his wife to high dreams, completed her dreams, and made her the first female teacher of India. Jyotirao Phule and Savitribai Phule, they both started their first school at Tata Science Residence, Bhidewada in Pune in 1848. Their first school was started. It was not easy for her to start. It was not easy for both of them to start their first school in Pune, because everyone would the local community and the conservatives were, while going to school, Savitri Phule always need to carry an extra sari while going to school, because the people from the local community and the conservatives would throw stones, sand and other things to do abuse to her, which was very irritating and troubling for her. What was her fault? She was doing her very nice work. She was making India's future, but that was not possible for the people to accept the fact that women are getting educated. That was the big mindset of people, that women were not educated at that time. But still, Jyotirao Phule also didn't stop, and not stopped his wife also from making India's future, from making India's future. That's a great thing. That's why we say, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. जब तक नहीं सफल हो पाते तुम, नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. थक जाओगे तो फिर नहीं कर पाओगे, करोगे तो शायद हो जाएगा और उस मुकाम तक पहुंच पाओगे. If you do it, guys, it will definitely go. And focus on your goal, focus on a success. And if your family is supporting you, it's the biggest thing. See at your family. Don't think what others think, what others say about you. Thinking about your family, your parents is the most important thing. And if they are helping you, you are gonna do it. Thank you very much. यांच्या मागे आम्ही कोणाला नाही बिना, भारताचे निशाण आम्ही नाही सोडणार. प्रत्येक घर, प्रत्येक पुरुष हा पूर्ण आहे. हो, पण पुरुषांना हे मान्य करायचं नसतं, ही मात्र खंत करण्याची बाब आहे. ज्याला आई समजली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला बहीण समजली तो मुक्ताईचा ज्ञानबा झाला, ज्याला मैत्रीण समजली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बायको समजली तो सीतेचा राम झाला. आज जिजाऊ होत्या म्हणून आपल्याला शिवबा नावाचा शूर राजा मिळाला. त्यांची शिकवण, त्यांचा पाठिंबा कायम शिवबाला आधार देत आला. आईसारखे दुसरे दैवत कोणतेच नाही. 9 महिने पोटात वाढवून, इतक्या वेदना सहन करून ती आपल्याला जन्म देते, त्यानंतर आपले पालनपोषण करते, आपल्याला चांगले संस्कार देते, आपल्याला चांगलं माणूस म्हणून कसं घडायचं ते सगळं सांगते. तर आईबद्दल आपण आता बोलायला गेलं ना तर आपल्याला वेळ पुरणार नाही. तर मी
झाली एका स्त्रीची आई म्हणून भूमिका. तर मुक्ताई ही ज्ञानदेवांपेक्षा लहान होती, पण ती कर्तव्य मात्र मोठ्या बहिणीसारखी करायची. तिने आईप्रमाणे आपल्या भावंडांना सांभाळले. कधी एखादी गोष्ट कमी असेल तर ती स्वतःसाठी न घेता आपल्या भावंडांना दिली. एक बहीणच असते जी आपल्या घसातला घास, लहान भाऊ असेल तर त्याचा सांभाळ करते. ही झाली एका स्त्रीची बहीण म्हणून भूमिका. त्यानंतर आपण बोलूयात मैत्रीबद्दल. राधा आणि कृष्णाच्या मैत्रीबद्दल तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे. राधेने कृष्णाबरोबर अगदी घट्ट मैत्री निभावली. त्यांची मैत्री आज एक उदाहरण म्हणून ऐकवण्यात येते. आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करायच्या म्हटलं की आपल्याला एका मैत्रिणीची गरज असते. आणि असं काही नाही की मैत्रीण फक्त आपल्या वयोगटाची असावी. ती मैत्रीण एक आई असू शकते, आजी असू शकते किंवा एक बहीणही असू शकते. अगर शिव है तो शक्ति होना आवश्यक है. अगर शक्ति ना हो तो शिव भी शव के समान है. एक नारी, एक स्त्री वो क्या कर सकती है उसके बारे में छोटा सा प्रस्तुत कर रहा हूँ. Respected chief guests, teachers and all my dear friends, today we are going to celebrate International Women's Day. We are celebrate the respects of a women and to respects of a women's societies. International Women's Day is annually celebrated on 8 March. माझं नाव आहे पराजी जाधव. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या मित्रमंडळींनो, माझा विषय आहे नारी शक्ती. माते आणि माता फरक आहे वेलांटीचा. माते आणि माता फरक आहे वेलांटीचा. एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते, एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. अशा या माता आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, मैं मेरी झाशी नाही तुम्ही, इंग्रजांना ठणकावून संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, मुलींना शिक्षणाची दारे उघडी करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ, अशा सन्माननीय स्त्रियांच्या कार्यात शतशः वंदन. आईच्या आभाळावर मायेला शुभेच्छा, आईच्या आभाळावर मायेला शुभेच्छा, बहिणीच्या निरागस छायेला शुभेच्छा, आजीच्या डोळ्यातील पाण्याला शुभेच्छा, लेकीच्या बोबड्या गाण्याला शुभेच्छा, मैत्रिणीच्या मनातल्या विश्वासाला शुभेच्छा, जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा, जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 8 मार्च 1908 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रियांनी एकत्र येऊन कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता वाढवणे यासाठी मागणी केल्या व स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी केलेला हा पहिलाच लढा होता. 8 मार्च 1910 हा आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटकी यांनी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव मंजूर केला. आज प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर स्त्री आहे. तरी स्त्रीला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. आजच्या स्त्रीने खरं आत्मनिर्भर बनलं पाहिजे. पुढची पिढी कशी घडवायची हे तिच्याच हाती आहे. घरातील घरपणाचा आधार असते नारी, सौंदर्याच्या हृदयावरला थरार असते नारी. आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू. श्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच करायला हवी. तरच आपला भारत देश सुशिक्षित, सुसंस्कृतित आणि बलवान होईल. थेंबाथेंबामधून सामर्थ्यांचा सागर व्हावा. विश्वाच्या कल्याणासाठी नारी शक्तीचा जागर व्हावा. जन्म घेते पित्याच्या घरी, मरण येते पतीच्या दारी. असा कोणता उंबरठा आहे की जागरची तूच एक मालकीन खरी. परके धन म्हणत आपल्याही परक्यासारखे वागतात. सासरी गेल्यावर परकेही सासरपणाला जागतात. मिळून मिसळून राहावे ही जन्मापासूनची शिकवण खरी. असा कोणता उंबरठा आहे की जागरची तूच एक मालकीन खरी. मुलं घरकाम नोकरीशिवाय संसारात धकत नाही.
किती त्रास झाला तरी सहन करून बसावं लागतं, किती त्रास झाला तरी सहन करावं बसावं लागतं. असं म्हणतात ना की सासरी जाताना तोंड शिवून जावं लागतं, असं म्हणतात ना की सासरी जाताना तोंड शिवून जावं लागतं. प्रत्येक वादाचा शेवट हा जा तुझ्या बापाच्या घरी, प्रत्येक वादाचा शेवट की जा तुझ्या बापाच्या घरी. की असा कोणता उंबरठा आहे की ज्या घरची तूच एक मालकीन खरी, ज्या घरची तूच एक मालकीन खरी. कधी मिळणं प्रत्येक स्त्रीला तिच्या हक्काचं घर, कधी मिळणं प्रत्येक स्त्रीला तिच्या हक्काचं घर. तिथे प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखी होणार, तिथे प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखी होणार. तिच्या कौतुकाचं, तिच्या आनंदाचं गाणं, कौतुकाचं गाणं त्या आनंदात गाणार, तिच्या कौतुकाचं गाणं तिच्या आनंदात गाणार. तिच्या खुशीवर तिच्या सुखावर खुश होऊन लक्ष्मी येईल तुमच्या घरी, तिच्या सुखावर खुश होऊन लक्ष्मी येईल तुमच्या घरी. ज्या घरी मोकळा श्वास घेऊन अभिमानाने जगू शकेल, ज्या घरी मोकळा श्वास घेऊन अभिमानाने जगू शकेल, ज्या घरी त्याच घरची तूच एक मालकीन खरी, त्याच घरची एक तूच मालकीन खरी. मला इथे बोलायला संधी दिली त्या मृणाल मॅडम, बबिता मॅडम, त्यांची मी आभारी आहे. धन्यवाद. मी माझ्या एवढं बोलून भाषण संपवते. जय महाराष्ट्र. खरं तर मृणाल मॅडम माझ्या खूप जवळच्या मैत्री आहेत, जे जवळजवळ आमची 10 वर्षाची मैत्री आहे. आणि त्या MD फाउंडेशन ही संस्था चालवतात. तर या संस्थेमध्ये महिलांसाठी ते काम करतात. तर महिला दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम त्यासाठी ठेवला की महिलांनी पुढं यावं, ज्या घरामध्ये असतात चूल मूल स्वयंपाक, मुलांचं करणं, नवऱ्याचं करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या करतात. कुठेतरी त्यांना व्यासपीठ मिळावं, एकमेकांशी मैत्री व्हावी, ओळख व्हावी, याच्यासाठी मॅडमनी ही संकल्पना मांडली. आणि बबिता मॅडमचं मी खूप कौतुक करेन, कारण मी आल्यापासून पाहते बबिता मॅडमनी इतकं सुंदर सगळं नियोजन केलेलं आहे. आणि विद्यार्थीसुद्धा खूप चांगले आहेत मॅडमचे. सगळे विद्यार्थ्यांनी भाग घेतला, समोर आले, बोलले. सरांचं गाणं खूप सुंदर होतं, खूप आवडलं मला, मस्त म्हटले. मॅडमच्या मातोश्री आपल्या कार्यक्रमाला आज लाभल्या, त्याबद्दल त्यांचं पण खूप आभारी. शिवाय आपले पॅरेंट्स, हे आज सुट्टी असून सुद्धा भरपूर पॅरेंट्स लोकांना बाहेर फिरायला जायचं असतं, पण आज वेळात वेळ काढून आज ते मुलांना इथं घेऊन आले. जे संचालक आहेत गुरुकुलचे, त्यांचं मनापासून अभिनंदन की हा इतका छान उपक्रम त्यांनी चालू केला लहान मुलांकरता. MD फाउंडेशनच्या संचालिका मृणाल मॅडम त्यांचे सुद्धा अभिनंदन की हे अशी इनिशिएटिव्ह आजकाल घेतोय आपण समाजामध्ये. याच्याने आज आपल्याला ही खूप छोटी गुंतवणूक आहे लहान मुलांकरता, की वक्तृत्व स्पर्धा, अजून जे काही पुढे पुढे जे स्पर्धा होतील किंवा काय, जे हे सोशल गॅदरिंग खूप महत्त्वाचं असतं. कसं आहे, आज आपण मोठे झालो, आपल्याला त्या काळामध्ये असं काही एवढं नव्हतं. शाळेमध्ये तेवढं आपण करू शकतो तेवढं ठीक आहे. आज कसं आहे, माझ्या मते कुठलाही मुलगा असं हे नसतं की त्याच्यामध्ये काही गुण नसतात. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही छान गुण आहे. हा पालकाने तो वेळ जवळजवळ 2 ते 3 तास फोन केले की सगळे थांबलेले आहेत. मी जास्त काही बोलणार नाही, कारण सगळ्यांचं तर बोलून झालंय. कुणी स्त्रीवर बोललंय, कुणी विद्यार्थी जीवनावर बोललंय, कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलला आहे, तर कुणी सावित्रीबाई फुले यांच्यावर बोलला आहे, तर कुणी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाचा प्रवास रेखाटला आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी खूप छान छान असं गाणं सादर केलेलं आहे. खऱ्या अर्थाने आज महिला दिनानिमित्त आपण जो कार्यक्रम ठेवण्याचा जो हेतू होता की महिलांनी आपले कलागुण सादर करावेत आणि थोडीशी त्यांना घर, स्वयंपाक, झाडलोट याच्यातून वेळ काढून थोडंसं आपल्या कलागुणांना देऊन थोडंसं एक वेगळ्या वातावरणात येऊन काहीतरी गोष्टी साजरं केलं तर कसं असतं. आज बऱ्याच गोष्टी महिला दिनाचं सुद्धा थोडंसं वेगळ्या दिशेला जाऊ लागलंय. खूप काही महिला एकत्र येतात, त्यांचा ग्रुप असतो, पार्टी करतात, खाणं पिणं असतं, नाचगाणं असतं, डान्स वगैरे अशा गोष्टीकडे ते वळत चाललेलं आहे. हेतू एक असतो, काहीतरी विसरच होत जातात. परंतु एक चांगल्या हेतूने आपण एकत्र येऊन एक चांगली गोष्ट केली तर नक्कीच आपल्यामधल्या एक चांगल्या गुणाला एक चांगली दिशा मिळून जाते. आणि तो हेतू ठेवूनच आपण ह्या असे छोटे मोठे कार्यक्रम राबवत असतो. कालच आपलं फॅन्सी ड्रेस स्पर्धा दिशा इन्स्टिट्यूट यांच्या बरोबर आपण केली फाउंडेशननी. त्याचबरोबर आज आपण वक्तृत्व स्पर्धा गुरुकुल क्लासेस यांच्या बरोबर कोऑर्डिनेशननी केली. कारण का कोऑर्डिनेशन का करायचं,
तुम्हाला वाटेल की हे फाउंडेशन आणि हे क्लास आणि हे असं कोऑर्डिनेशन का केलं, कारण काय होतं, ग्रुपने जेव्हा आपण काम करतो तेव्हा डबल एनर्जी लागते. आणि विद्यार्थी महिला आणि विद्यार्थी हे घटक काय वेगळे नाही, हे घटक एकमेकांशी जुळलेले आहे. विद्यार्थ्याला त्याची आई इतकी जुळलेली आहे आणि आईला तिचा विद्यार्थी इतका जुळलेला आहे की या क्षेत्रामध्ये दोघांना पॅरलल ते काम करू शकतात. म्हणजे परफॉर्मन्स जो विद्यार्थी त्याच्या क्लासमध्ये जो परफॉर्मन्स देतो ना, त्याच्या अभ्यासाचा परफॉर्मन्स म्हणा, त्याच्या बोलण्याचा परफॉर्मन्स म्हणा, त्या परफॉर्मन्समध्ये अर्धा तर वाटा त्याच्या आईचा असतो. कारण भाषण जरी ते करायचं असेल तर तो आपला शिवाजीचं भाषण केलं म्हणा, किंवा आपल्या ह्या विद्यार्थिनी आहेत तर त्यांचं भाषण त्या स्टेजवर बोलणार आहेत, पण त्याच्याही आधी अगदी भाषण लिहिण्यापासून त्यांचे आई वडील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. बाळा तू असं उभं राहा, असं बोल, आणि ते परीक्षक झालेले असतात 3-4 दिवस आधीच की तू बोलून दाखव बरं. मग ते ऐकत असतात, त्यातल्या त्रुटी सांगत असतात आणि मग त्याला तयार करतात. आणि मग जसं नाव पुकारलं की तो मस्त स्टेजवर येतो, बोलतो, करतो. त्यातलं खरं निम्म बक्षीस त्यांच्या आई वडिलांना असतं आणि एक थोडंसं बक्षीस त्याच्या धाडसासाठी असते की त्यांनी आई वडिलांचं त्यांच्या मार्गदर्शनाला फॉलो केलं आणि ते जे म्हणतायत तसं सादरीकरण केलं. या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, म्हणजे ह्या एकमेकाशी संलग्न अशा गोष्टी आहेत. म्हणूनच आपली संस्था महिलांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तितकीच कार्यरत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, एज्युकेशनल सेक्टरमध्ये सुद्धा आपली संस्था काम करते. त्याचबरोबर वृद्ध लोकांसाठी सुद्धा खूप तळमळीने काम करते. वृद्धाश्रमामध्ये भेट देणं किंवा असे आपण म्हणतो बघा, ज्येष्ठ नागरिक संघ वगैरे, त्यांच्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो, वेगवेगळी बक्षिसं ठेवतो, जेणेकरून त्यांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळावं आणि ते सुद्धा आपल्या प्रवाहामध्ये आले पाहिजे. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला भेटलं पाहिजे. एक बोलतो ना आपण, एक ज्येष्ठ नागरिक म्हणजे फार मोठं पुस्तक असतं. त्या व्यक्तीशी आपण बोललो म्हणजे भरपूर सारा त्याच्या आयुष्याचा अनुभव आपल्याला न वाचता भेटतो. म्हणून आपण कायम ज्येष्ठांच्या सानिध्यात असलो की मार्गदर्शन भेटत राहतं. आपल्या मॅडमच्या आई, त्यांचं काहीतरी मार्गदर्शन नक्कीच भेटलं असेल. तेव्हा कुठं आपल्या बबिता मॅडम एक क्लास ओपन करतात आणि गेले 10 ते 15 वर्ष झालं विद्यार्थी घडवतात. ह्या बबिता मॅडम घडले याच्या मागं सुद्धा त्यांच्या आईचा निम्मा वाटा आहे. म्हणून मला असं म्हणावं वाटतं की आईची जी एनर्जी असते ती एक महिलेची एनर्जी असते. पुन्हा विषय जातो, तो मूळ मुद्दा स्त्रीकडे जातो. कारण स्त्री ही फक्त घर नुसतं बघत नसते, तर ती त्या मुलाला घडवत असते, नवऱ्याला सुद्धा घडवतच असते. अगदी त्याला डबा देण्यापासून, तो रात्री आल्यानंतर त्याला जीव घालण्यापासून, त्याचं सगळं बघण्यापासून, म्हणजे नवरा सुद्धा स्त्रीचा एक मुलगा असल्यासारखंच असतं. आणि तिच्या नवऱ्याची सुद्धा आईच होऊन काम करते. म्हणजे स्त्री ही फक्त स्त्री नसून ती एक आई सुद्धा असते, कायम सगळ्यांची आई असते. आणि एका आईला म्हणजे माझे लाखो सलाम. मी याच्याबद्दल किती बोलेन तेही कमीच आहे. आणि ती फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आई असते ती, आणि तिची जी केअरिंग असते ती फक्त ती एकट्या घरापुरतीच नसते. तिचं केअरिंग शेजारी पण असते, शेजारच्या मुलाशी पण तिचं केअरिंग असतं. म्हणजे शेजारचा मुलगा जरी धडपडला, खाली पडला, तरी तिचं मन हळवं असतं, ती हळहळते. म्हणजे ती बाहेर कुठं जरी गेले. आता कालच आम्ही बघितलं, इथेच आळंदी रोडवरती ॲक्सिडेंट झाला. ती महिला अशी पडली खाली, तर पुरुषांपेक्षा सुद्धा बऱ्याच तिथे महिला जवळ तिथे आल्या आणि त्यांना उठवलं, पाणी दिलं, हे केलं. म्हणजे स्त्री ही हळवी असते, ती नातं बघून कधी मदतीला जात नाही. भले काही असो, ऑन दी स्पॉट तिला हेच कळतं की मला सर्व्हिस द्यायची. म्हणजे सगळ्यात ग्रेट सर्व्हिस कुठल्याही, म्हणजे इंडस्ट्रीज आता बघतो आपण, हॉस्पिटल्स असतात, नर्सेस असतात, वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतात, वेगवेगळे उद्योग असतात, बिझनेस असतात. पण स्त्रीची अशी असते, स्त्री ही अशी एक गोष्ट आहे की ती काहीही बघत नाही, कुठला व्यवहार बघत नाही, कुठलीही मदत करताना ती मागं पुढं काहीही बघत नाही. तिचं पहिलं तिला लक्षात येतं की माझं कर्तव्य काय आहे. माझं कर्तव्य हे आहे की जिथं ज्यांना गरज आहे तिथं मी त्यांना मदत केली पाहिजे. इतकी निस्वार्थ आणि नितळ भावना ही स्त्रीची असते आणि अशा स्त्रीच्या भावनेला सगळ्यांनी जपलं पाहिजे.
तिचा आदर केला पाहिजे एवढंच मी म्हणेन. धन्यवाद.